नमस्कार, मी नवीनचंद्र बोराडे. आपल्याकडे यांत्रिकीकरणातून भात लागवड हा या ठिकाणी उपक्रम चालू आहे. डावली गावात आपण आहोत. इथं सोमनाथ लक्ष्मण पिंगळे नावाचे आपले शेतकरी आहेत, तरुण शेतकरी आहेत. तर त्यांनी असं ठरवलं की यावर्षी यांत्रिकीकरणातून रोपवाटिका लावायची. सगळीकडे मजुरांची टंचाई खूप आहे आणि भात लागवडीच्या बाबतीत असं होतं की एकाच वेळी सगळ्यांची लागवड सुरू होते आणि मजुरांची टंचाई जाणवते. आणि मजूर टंचाईचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम काय होतो की लागवडीचं वय रोपांचं निघून जातं, त्यामुळे त्याची उत्पादकतेवर दुष्परिणाम होतो. म्हणून आपल्याला यांत्रिकीकरणातून रोपवाटिका करायची आहे. आणि ही यांत्रिकीकरणातून केलेली रोपवाटिका इतकी सुंदर उगवलेली आहे. साधारणतः 16-17 दिवसापासून तर 25 दिवसापर्यंत याचं वय असताना ही लागवड केली जाते. आणि या यंत्राने साधारणतः एका दिवसात 1 ते 1.5 एकरच्या आसपास लागवड होते. त्यामुळे याचा स्पीड खूप चांगला आहे. आणि यंत्र पोर्टेबल निघालेले आहेत, म्हणजे 4 ओळी लावणारे, 8 ओळी लावणारे असे वेगवेगळे आहेत. त्यामुळे लोकांना असं वाटतं यंत्र म्हणल्यावर की मोठ्या शेतात खूप मोठं क्षेत्र पाहिजे वगैरे, असं काही नाही. छोट्या क्षेत्रातसुद्धा अद्ययावत अशी यंत्र आहेत आणि त्या प्रकारची यंत्र महाराष्ट्र शासनाने त्यासाठी अनुदान सुद्धा ठेवलेले आहे. त्यामुळं यंत्र जर घेतली तर तुमचं काही फार आर्थिक गुंतवणूक त्यात होणार नाही. थोडक्या गुंतवणूक भागी फक्त यात तंत्र आहे आणि ते तंत्र जर समजून घेतलं तर तुम्ही निश्चितपणे चांगली रोपवाटिका करू शकता आणि चांगली भात लागवड करू शकता.